हे आपला 2 नंबरचा प्लॉट आहे. तर या प्लॉटला पाणी सुरू आहे. काय माहिती आहे का, 2-3 दिवस झालं सारखा पाऊस वारं आणि वातावरण खूपच चेंज झालं. मग त्यामुळे खंबे पडले. तर आपल्या कलिंगडाला पाणीच भेटेना 2 दिवस झालं. पहा कशी वेल पण आपली सुकून गेलेत. हे पहा फॉल्ट झाला ना, वातावरण 2 दिवस झालं सारखं पाऊस आहे आणि खंबे पडले. तर त्यामुळे पाणी दिलं नाही. पण काय केलं माहिती आहे का, जनरेटर आणलं आहे आपण. जनरेटर आणलं आणि जनरेटर चालू केलं आहे आणि त्याद्वारे पाणी सुरू आहे आपल्या कलिंगडाला. 1 नंबरचा आणि 3 नंबरचा प्लॉट खूपच सुकून गेला आहे. हे पहा तुम्हाला दिसेल का वेल आपले कसे सुकून गेलेत कलिंगडाचे. हे पहा पाऊस आलं पण खूपच नुकसान करून गेला. पावसामुळे खूप नुकसान झाली. आता 2 नंबरच्या प्लॉटला पाणी सुरू आहे. आता काय करायचं आहे, 3 नंबरच्या प्लॉटला पाणी सोडायचं आहे. आता वाल फिरवायचे. तो वाल विहिरीपाशी वाल आहेत, ते वाल फिरवायचेत म्हणजे 3 नंबरच्या प्लॉटला पाणी चालू होते. आता त्या जनरेटरमधलं तेल पण संपत आलंय. आता तेल पण टाकायचं आहे. हे पहा साईडला जनरेटर चालू आहे. ते पहा ते जनरेटर चालू आहे. साईडला जनरेटर चालू आहे आणि इथून वाल फिरवायचा. इथून हे पहा इथे वाल आहे. इथं हे पहा इथे वाल आहे. ते वाल फिरवायचे. तर ते वाल जे सरळ करायचं वाल म्हणजे काय होते माहिती का, पाणी 3 नंबरच्या प्लॉटला पाणी पडते. हे पहा इथं साईडला जनरेटर आहे. हे इथं जनरेटर लावले. भरपूर तेल पण टाकले जनरेटर म्हणजे त्याच्यामध्ये तेल टाकले. 1 ते 2 तास चालत आहे. हे पहा साईडला जनरेटर आणि ही पहा आपली विहीर. ही पहा विहिरीमध्ये मोटर टाकली, नवीन मोटर पण आणली आणि जनरेटर पण आणलं कारण की फॉल्ट झाला. खूप 2-4 खंबे पडले. तर पहा जनरेटरमध्ये पहा एवढं भरून तेल टाकले. पूर्ण एवढा कॅन भरून तेल टाकले जनरेटरला, तरी पण संपलं. आता 4 वाजेपर्यंत सहज चालते जनरेटर. पुन्हा नंतर तेल आणावं लागतं. हे पहा कलिंगडाला खूप कष्ट करावं लागतं. हे पहा हे इथं जनरेटर चालू आहे. फॉल्ट झाला, खंबे पडले म्हणून जनरेटर आणले आणि खूप खर्च पण झाला आपल्या जनरेटर आणायला. कलिंगडाला खूप कष्ट करावं लागेल. कलिंगडाला जर 1 दिवस जर पाणी नसलं ना, तर कलिंगड पूर्ण झाड जे आहे का वेल कलिंगडाचं ते पूर्ण मरून जाते. तर म्हणजे झाडं जे आहेत का ते सुकून जाते कलिंगडाचे वेल. आणि पाहित आहे मोटरचं टाटर, पण टाटर बंद आहे सध्या इथे कारण की लाईट नसल्यामुळे जनरेटर आणले. आणि हे पहा इथून वाल फिरवायचे. ते पहा इथे वाल फिरवायचा आहे. इथे साईडला वाल फिरवलं मी. आता पाणी आपल्या 2 नंबरच्या प्लॉटला चालू झालंय. 2 नंबरच्या प्लॉटचं आणि 3 नंबरच्या प्लॉटला पाणी सुरू झालं. हे पहा आणि हा आपला जे आहे का हा 2 नंबरचा प्लॉट आहे आणि ते वरती आहे का ते 3 नंबरचा प्लॉट आहे. ते ड्रामाच्या पलीकडून दिसतं का ते 3 नंबरचा प्लॉट आहे. आणि इकडं साईडला एकदम शेवटला दिसतं का ते 1 नंबरचा प्लॉट आहे. तिथं म्हणजे राहतं ठिकाण. मी 1 नंबरच्या प्लॉटमध्ये राहते. आणि हे जे आहे का हा मधला प्लॉट आहे, म्हणजेच हा 2 नंबरचा प्लॉट आहे. तर या प्लॉटला पाणी सुरू होतं. आता 3 नंबरच्या प्लॉटला पाणी सुरू केलं आहे मी. आता वाल फिरवले तर आता 3 नंबरच्या प्लॉटला पाणी सुरू आहे. आणि आज खत पण सोडलं आहे आपल्या कलिंगडाला. विर्या सोडला आहे आणि 05234 हे पण खत सोडलं आहे. पण यामध्ये थोडासा राहिला ड्राममध्ये खत राहिला थोडंसं. आहे पहा हे विगरला नाही, यावेळेला पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि आता ते विगरला की ह्या प्लॉटला देऊन टाकायचं आहे. 3 नंबरच्या प्लॉटमध्ये एकदम ते 3 नंबरच्या प्लॉटमध्ये खूप डुकरं येते. त्या साईडला खूप डुकरं येते. तर त्यामुळे तिथं खूपच जागण रात्री खूप 2-3 वेळेस चक्रा मारावं लागतात कारण की 3 नंबरच्या प्लॉटमध्ये खूप डुकरं येते. तर आज रात्री नव्हते आले कारण की पाऊस आलता म्हणून, पावसामुळे डुकरं आले नाही. आणि जनरेटर चालू असल्यामुळं आपलं जनरेटर चालू होतं म्हणून डुकरं भिवून पळून गेले जनरेटरला. आता येत नाही डुकरं म्हणजे 2 दिवस जोपर्यंत जनरेटर चालू आहे का तोपर्यंत डुकरं येत नाही. तर त्या 3 नंबरच्या प्लॉटला खूपच भीती आहे डुकराची. ते खूप नुकसान करायला कलिंगडाचं. त्यामुळे ह्या 1 नंबरच्या आणि ह्या 2 नंबरचा प्लॉट आहे का ह्या प्लॉटला आपल्याला कधीच भीती नाही कारण की इकडे डुकरं येत नाही. तर इकडं पूर्ण प्लॉटला तार लावली आणि काय केलं माहिती का असं डिसिप्लिन असं खणलंय. त्यामुळे याच्यामध्ये डुकराला यायला वाट नाही. पण त्या 3 नंबरच्या प्लॉटमध्ये ज्वारी आहे साईडला, त्या ज्वारीमुळं डुकरं यायलेत त्या प्लॉटमध्ये. आपल्याला त्या प्लॉटमध्ये खूप नुकसान होतं. ह्या प्लॉटमध्ये नाही, 1 नंबरच्या प्लॉटमध्ये पण नुकसान होत नाही, पण 2 नंबरचे एकदम 3 नंबरच्या प्लॉटमध्ये नुकसान होते. आणि हे खूप छान पण आहे पहा कलर. पण आता 2 दिवस पाणी वातावरणामुळं सुकून चाललंय. हा आपला 1 नंबरचा प्लॉट, 2 नंबरचा प्लॉट.